हॅलो फ्रेंड्स, तर मी सुविधा. वेलकम बॅक टू माय चॅनल ब्युटी टिप्स विथ सुविधा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्किन रुटीन का करायचं आणि स्किन रुटीन म्हणजे काय हे सांगते मी. स्किन रुटीन म्हणजे CTM. CTM मीन्स सी म्हणजे क्लिन्झिंग, टी मीन्स टोनिंग आणि एम मीन्स मॉइश्चरायझिंग. तर क्लिन्झिंग का करावं, तर क्लिन्झिंग केला की चेहऱ्यावरची जी डस्ट असते किंवा आपण जो मेकअप करतो तो रिमूव्ह करण्याचं काम क्लिन्झिंग करतं. आणि क्लिन्झिंग केल्यामुळं आपला चेहरा किंवा आपली स्किन एक मोकळा श्वास घेते म्हणून. आणि डस्ट रिमूव्ह झाल्याने पोर्स ओपन राहतात आणि पिंपलचा प्रॉब्लेम येत नाही. तर काय होतं, आपण जेव्हा मेकअप वापरतो किंवा आपण जेव्हा बाहेर जातो, थोडा अगदी लाईट जरी मेकअप केला आपण तरी चेहऱ्यावर एक प्रकारचा थर बसतो. आणि त्यामुळे काय होतं, आपले जे स्किनचे पोअर्स आहेत ते क्लोज होतात. आणि क्लोज झाल्यामुळं आपल्या चेहऱ्याचं जे सिबम आहे, चेहऱ्यामधून येणारं जे सिबम, आता बऱ्याच जणांना उन्हाळ्यात त्रास होतात, तेलकट होत असते स्किन, तर ती जे तेल असतं चेहऱ्यावर त्याला सिबम म्हणतात. ते जे सिबम आहे ते आतमध्येच राहतं आणि आतमध्ये राहिल्यामुळं त्याला बाहेर यायला वाव नाही मिळत आणि ते स्किनमध्ये साठत राहतं. साठलं की मी त्याचा पिंपल तयार होतो. आणि आता आपण म्हणतो ना ब्लॅकेट व्हाईटेड झाले स्किनवर, तर जे आपण आपल्या चेहऱ्यावर जो मेकअप आहे किंवा बाहेरची डस्ट बसलेली आपल्या चेहऱ्यावर ती रिमूव्ह न झाल्यामुळे तो हे येते, ब्लॅकेट किंवा व्हाईटेड येतं किंवा पिंपल येतात आपले. जर आपण क्लिन्झिंग केलं रेग्युलर, बाहेर जाऊन आला तुम्ही तेव्हा क्लिन्झिंग कंपल्सरी आहे. तसेच रात्री झोपताना सुद्धा तुम्ही क्लिन्झिंग करून चेहरा क्लीन करूनच झोपलं पाहिजे. त्यामुळं पिंपल्सचं किंवा बाकी कुठलेही ब्लॅकेट व्हाईटेड रॅशेस असा कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही आहे. त्यामुळे क्लिन्झिंग हे मस्ट आहे. तर क्लिन्झिंग कोणतं वापरावं, तर हे माझ्याकडं रेग्युलर वापरायला माझ्याकडं हे नेचरचं क्लिन्झिंग आहे. तुम्ही अशी बॉटलसुद्धा भेटते. आणि तुम्हाला जर बाबा हे नाही मिळत आहे, हे अवेलेबल होत नाही आहे, तर तुम्ही आयुर्चं सुद्धा छोटं क्लिन्झिंग वापरू शकता. आणि तेही नाही आहे आणि स्किन सेन्सिटिव्ह आहे, आम्ही कोणतंही बाहेरचं प्रोडक्ट वापरत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही थोडंसं दूध घेऊन त्यात थोडीशी साखर घालायची, पूर्ण विरघळवायची आणि मग त्याने तुम्ही चेहरा क्लीन करू शकता. तर ते वापरायचं कसं, कॉटन पॅड घ्यायचा आणि त्याच्यावर ते दूध लावायचं, थोडंसं डॅप करायचं आणि मग चेहरा पूर्ण दुधाने क्लीन करून घेऊन वॉश करायचा. मी तुम्हाला दाखवते क्लिन्झिंग कसं वापरायचं. कॉटन पॅड घ्यायचं, कॉटन पॅडवर तुम्ही थोडंसं क्लिन्झिंग वापरू शकताय किंवा दूध वापरू शकताय आणि हे कॉटन पॅड फक्त क्लीन करायचं. फार छान रिझल्ट आहे. पूर्ण क्लीन करून घ्यायचं. हे तुम्ही असंही वापरू शकताय, चेहरा ओला करून फक्त क्लीन करून घ्यायचं. आणि त्यानंतर सेकंड वे म्हणजे तुम्ही चेहरा ओला करायचा, हातावर पंपिंग करायचं आणि ते फक्त सगळीकडे लावून घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा. फक्त एक काळजी घ्यायची की हे क्लिन्झिंग जे आहे हे स्किनमध्ये ॲब्सॉर्ब नाही झालं पाहिजे, ते स्किनमध्ये मुरलं नाही पाहिजे. तर काय होतं, हे स्किनमध्ये मुरलं तर स्किन काळी पडू शकते, कारण हे रिमूव्हेबल प्रोडक्ट आहे. हे स्किनमध्ये चेहरा क्लीन करण्यासाठी करायचं, स्किनमध्ये मुरवायचं नाही. तर स्किनमध्ये मुरवलं की स्किन काळी पडते. त्यामुळं शक्यतो काळजीपूर्वक हे करा. आणि त्यानंतर तुम्ही टोनर वापरू शकता. चेहरा क्लीन केल्यानंतर फक्त टोनर वापरू शकता. ॲज अ टोनर म्हणून तुम्ही हे डाबर गुलाबरीसुद्धा वापरू शकता. टोनर म्हणून तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. आणि हे वापरू शकता किंवा बाजारामध्ये टी ट्रीचं हे मिळतं, टोनर मिळतं. तसेच ॲलोवेरा बेससुद्धा टोनर आहेत. गुलाबजल हे बऱ्यापैकी सगळ्या स्किनला सूट होतं आहे, त्यामुळे तुम्ही हे टोनर म्हणून वापरू शकता. टोनर का वापरायचं, तर टोनर तुम्ही वापरल्यामुळं स्किनला एक रिलॅक्सेशन भेटतं. तसेच बऱ्यापैकी ग्लोसुद्धा स्किनला येतो टोनर वापरल्यामुळे. म्हणून टोनरचा वापर करावा. आणि त्यानंतर टोनर हे गुलाबजल असल्यामुळं स्किनला एक सॉफ्टनेस येते. टोनर वापरल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. माझ्याकडे हे पॉन्डचं मॉइश्चरायझर आहे. ऑइली स्किनसाठी वेगळं आहे आणि ड्राय स्किनसाठी वेगळं आहे.
तर उन्हाळ्यातसुद्धा मॉइश्चरायझर वापरलंच पाहिजे कंपल्सरी. तर मॉइश्चरायझर वापरल्यामुळे चेहऱ्याची डिहायड्रेशन कमी होतं, स्किनचं ड्राय पडायची शक्यता कमी होते. तसेच तुम्ही जर रेग्युलर मॉइश्चरायझर वापरलं तर वांग, पिगमेंटेशन हे असले प्रकार होत नाही. स्किन खूप सॉफ्ट राहते आणि ब्राईटनेस वाढतो स्किनचा, व्हाईटनिंग येतं स्किनवर आणि ती छान ग्लो करते. त्यामुळं मॉइश्चरायझर वापरा. तर रेग्युलर मॉइश्चरायझर तुम्ही रेग्युलर जर वापरायचं असेल तर हे पॉन्ड्सचे मॉइश्चरायझर छान आहेत, म्हणजे माझ्यासाठी तरी छान आहेत. मी हेच वापरते आणि रिझल्ट पण खूप छान आहे पॉन्ड्सच्या मॉइश्चरायझरचा. आता हे जे आहे हे जेल बेसमध्ये आहे, तर ऑइली स्किनसाठी तुम्ही हे वापरू शकता मॉइश्चरायझर आणि ड्राय स्किनसाठी तुम्हाला हे क्रीम बेसवालं मॉइश्चरायझर वापरलं तर चालेल. फार छान रिझल्ट आहे त्याचेसुद्धा. जर महाग मॉइश्चरायझर नको असतील तर कॉस्टली पण आहे, पण तुम्हाला डेली यूजसाठी तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरू शकता. फार छान रिझल्ट आहेत आणि तुम्ही मॉइश्चरायझर बरोबर सनस्क्रीन लोशनसुद्धा वापरू शकता. पण सनस्क्रीन लोशन फक्त बाहेर जाताना वापरायचं. आणि ऑइली स्किनसाठी तुम्ही लोशन वापरू शकता. ऑइली स्किनसाठी क्लिन्झिंग लोशन वापरा आणि ड्राय स्किनसाठी तुम्ही क्लिन्झिंग क्रीम जरी वापरली तरी चालते. लोशनसुद्धा चालू शकतं, पण ऑइली स्किनवाल्यांनी क्रीम वापरू नका. आणि जर क्रीम वापरली तर परत पिंपलचा प्रॉब्लेम आणि स्किन जास्त ऑइली होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं हे मी सांगते. आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय, थँक्यू.